नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत 6 डिसेंबर ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष हे नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला ज्यांची जन्मतारीख 6 डिसेंबरची आहे त्या सर्वांना जन्मदिनाच्या मनापासून शुभेच्छा. येणाऱ्या संपूर्ण वर्षात तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत हीच आमची सदिच्छा. यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर अतिशय सुव्यवस्थित, नीटनेटकं, टापटीप आणि आधुनिक अशा प्रकारचं यांचं व्यक्तिमत्व असतं. साधारणतः यांच्या एकंदरीत वागण्या बोलण्यामध्ये हा भाग खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येतो. एक नाजूकपणा आणि आधुनिकता याचा संगम यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वात अतिशय उत्तम प्रकारे साधलेला दिसतो. थोडेसे नाजूक व्यक्ती असतात आणि यांची वाणी सुद्धा अतिशय चांगली असते, समाजप्रिय असतात. वाणी चांगली असते, बुद्धी चांगली असते, कोणाला कुठे काय कसं बोलायचं हे भान यांना चांगलं जमतं. एकंदरीत राहणीमान यांचं व्यक्तिमत्वाने बोलणं चांगलं असल्या कारणामुळे या व्यक्ती समाजप्रिय असतात किंवा लोकांना हव्याशा वाटणाऱ्या असतात. समोरच्याच्या दुःखाशी एकरूप होण्याचे जो गुणसत्व यांच्यामध्ये खूप चांगला असतो, त्यामुळे सुद्धा ह्या व्यक्ती थोड्याशा सुप्रसिद्धच असतात. या व्यक्तींच्या बाबतीत सांगायचं झालं तर जीवनात खूप खडतरपणा तसा पाहिला तर येत नाही. अर्थात कष्ट असतात, परंतु त्यावर ते विजय सुद्धा मिळवतात आणि तो प्रवास सुद्धा सहजपणे होतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाग्याची साथ त्यांना अतिशय उत्तम प्रकारची असते. त्यामुळे जीवनात जरी संकट आली तर त्यावर मात करून जाण्याची तयारी आणि त्यामधून यश मिळणं हा भाग यांच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येतो. नृत्य, नाट्य, कला, चित्रपट, संगीत किंवा एखाद्या कलेचा भाग यांच्यामध्ये खूप चांगला असतो, उपजत असतो. यांच्यामध्ये असणाऱ्या कलेला जर का अतिशय व्यवस्थितपणे पॉलिश केलं किंवा त्या संदर्भातल्या काही चांगल्या गोष्टी केल्या तर अर्थातच या एखाद्या कलेमध्ये या ज्या व्यक्ती आहेत ते खूप मोठी मजल मारू शकतात. हलक्या फुलक्या स्वभावाच्या असतात, हॅपी गो लकी ज्याला आपण म्हणतो तो भाग यांच्यामध्ये जास्त दिसून येतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आकलनशक्ती, ग्रहणशक्ती अतिशय चांगली असते. त्यामुळे शाळा कॉलेजमधलं शिक्षण सहजपणे पूर्ण करतात आणि जीवनामध्ये स्थावरता सुद्धा यांना सहजपणे येते. कम्युनिकेशन स्किल उत्तम असतं आणि बौद्धिक चांगलं असतं, त्यामुळे स्थावरतेच्या संदर्भात फारसे काही त्रास यांना होत नाही. रिलेशनशिपच्या बाबतीत सांगायचं झालं तरी रिलेशनशिपमध्ये या व्यक्ती सहजपणे लव करतात आणि रिलेशनशिप अतिशय व्यवस्थितपणे निभावतात सुद्धा. साधारणतः ज्यांच्या रिलेशनशिपमध्ये त्यांच्यावरच विवाह करण्याचा योग यांच्यामध्ये असतो. प्रेम विवाह होण्याचा संदर्भ या व्यक्तींमध्ये जास्तच प्रमाणात असतो. यांनी स्वतःच्या शारीरिक फिटनेसकडे लक्ष देणं गरजेचं राहील. यांच्यामध्ये मुळातच एक उंची जीवनशैली जगण्याची एक आस असते किंवा स्वप्न असतं. आपली स्वतःची गाडी असावी, स्वतःचा बंगला असावा, घर चांगला असावा, नीटनेटकं असावा, सुसज्ज असा साधनांनी संपूर्ण असावं अशी यांची अपेक्षा असते आणि ते मिळवण्याचा प्रयत्न सुद्धा करतात आणि ते बऱ्याच प्रमाणात त्यांना मिळतं सुद्धा. भाग्याची साथ उत्तम असल्या कारणामुळे या सर्व गोष्टी यांच्यासाठी तुलनेने सहजपणे घडून येतात. याचप्रमाणे लॅविश लाईफस्टाईलमुळे होणारे जे आजार आहेत, खाण्यापिण्याच्या सवयी आणि त्यामुळे होणारे जे आजार आहेत, खास करून किडनीच्या संदर्भातले जे त्रास आहेत ते यांच्यामध्ये होण्याची शक्यता थोडी जास्त असते. तर त्या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे या ज्या व्यक्ती आहेत येणाऱ्या संपूर्ण वर्षामध्ये तुम्हाला एप्रिल 2025 पर्यंतचा जो कालावधी आहे तो अतिशय उत्तम राहील. या दरम्यान विवाह होणं, विवाह ठरणं, चांगले काही लाभ मिळणं, काही गोष्टी पूर्णत्वाला जाणं, कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस याकरता एप्रिल 2025 पर्यंतचा जो कालावधी आहे तो अतिशय उत्तम असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं 6 डिसेंबर ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष हे नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.